ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वेगवेगळे पार्ट बघितले, जसं की टीचिंग म्हणजे काय, टीचिंग ॲप्टिट्यूड काय असतं, ठीक आहे. काही डेफिनेशन, महत्त्वाच्या डेफिनेशन बघितल्या होत्या, काही कॉन्सेप्ट बघितले होते. नंतर आपण खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्हज बघितले होते. बरोबर आहे. आता आपल्याला बघायचे आहेत, नंतरचा जो आपलं सेशन आहे, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे लेव्हल्स ऑफ टीचिंग. ठीक आहे. काय बघायचं आहे आपल्याला? लेव्हल ऑफ टीचिंग. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, इम्पोर्टंट टॉपिक आहे. याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा आहे. 2-3 टॉपिक आहेत. त्यांचे कंपॅरिझन करून आपल्याला प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण सेशनला सुरुवात करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, टीचिंग इज अ पर्पजफुल ॲक्टिव्हिटी एम ॲट ब्रिंगिंग डिझायरेबल चेंज इन द लर्नर. आपण हे सर्व बघत आलेलो आहे. काय अध्यापन काय आहे? एक आपली ठीक आहे, सहेतुक क्रिया आहे, ज्याचा उद्देश काय आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. कोणामध्ये बदल घडवून आणायचे आहे? विद्यार्थ्यांमध्ये. आणि बदल कसा असला पाहिजे? एक डिझायर्ड डायरेक्शननी बदल असला पाहिजे. एक पॉझिटिव्ह डायरेक्शननी त्या विद्यार्थ्यामध्ये आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. हे कोणाचं ऑब्जेक्टिव्ह आहे? टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ॲज अ टीचर आपली ती भूमिका असली पाहिजे. ठीक आहे? हे आपण बघितलं होतं. आणि बघा, टीचिंग अँड लर्निंग आर इंटर रिलेटेड. ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत? टीचिंग आणि लर्निंग म्हणजे शिकवणं, अध्ययन आणि अध्यापन जर म्हटलं, शिकवणं आणि शिकणं हे दोघं कशा गोष्टी आहेत? एकमेकांशी संबंधित आहे. आणि त्याचा हेतू काय आहे बरं? विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे ऑल डेव्हलपमेंट ऑफ द लर्नर. सर्वांगीण विकासमध्ये आपण खूप सारे ॲस्पेक्ट बघितले, की कोणते-कोणते फॅक्टर आहेत, जसं की फिजिकल असेल, मेंटल असेल, ठीक आहे, आध्यात्मिक असेल. वेगवेगळे आपण त्याचे पार्ट्स बघितले, ते मी तुम्हाला एक्सप्लेन केले. म्हणजे त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. एन-ई-पी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार त्यांचं सर्व लक्ष कशामध्ये आहे? ऑल डेव्हलपमेंट ऑफ द लर्नर. लर्नर कोण आहे? तुमचा विद्यार्थी आहे. आणि ॲज अ टीचर म्हणून ही तुम्ही भूमिका बघताय, की कोणत्या गोष्टी अध्यापन आणि अध्ययन ह्या गोष्टी कशा आहेत? एकमेकांशी रिलेटेड आहे. अजून काय सांगता येईल बघा? इट इज अन इंटरॅक्शन बिटवीन अँड एक्सपिरियन्स पर्सन अँड इनएक्सपिरियन्स पर्सन. टीचिंग काय आहे बरं? टीचिंग काय? इंटरॅक्शन आहे. 2 व्यक्तींच्या मधातली एक आंतरक्रिया आहे. एक अनुभवी व्यक्ती, त्याला आपण शिक्षक म्हणू शकतो. परत एक उदाहरण घ्यायचं आहे, आपले छोटे-छोटे मुलं आहेत. एक शिक्षक त्यांना काहीतरी शिकवतोय, गणित शिकवतोय किंवा कोणताही एक लेक्चर शिकवतोय. तो शिक्षक काय? अनुभवी व्यक्ती आहे. आणि जो विद्यार्थी आहे त्याला अनुभव तेवढा नाहीये. इनएक्सपिरियन्स पर्सन आहे. म्हणजे आपण त्याला विद्यार्थी म्हणू, जो की शिकण्याचं काम करतोय आणि त्याच्यामधलं हे जे इंटरॅक्शन आहे, त्याला काय म्हणायचंय? टीचिंग म्हणायचंय. त्याला काय म्हणायचंय? टीचिंग म्हणायचंय. आणि आपला एम काय? पॉझिटिव्ह चेंज इन द बिहेवियर. वर्तनामध्ये आपल्याला काय करायचंय? सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. विद्यार्थ्याचं जे वर्तन आहे ते पॉझिटिव्ह डायरेक्शननी चेंज झालं पाहिजे. इथपर्यंत कोणाला काही अडचण? कळतंय माझं व्यवस्थित? कमेंट करा. ऑल गुड? क्लिअर? चला कमेंट करा पटापट. सर्वांनी कमेंट करायच्या आहेत. ऑल गुड. बढिया, बढिया. चला समोर जाऊयात. समोर गेल्याच्या नंतर आपल्याला दिसेल लेव्हल ऑफ टीचिंग. तर लेव्हल ऑफ टीचिंगचे काही प्रकार आहेत. आपण बघूयात, पूर्ण एक्सप्लेन करूया त्याला. सगळ्यात पहिले जर म्हणलं, तो प्रकार आहे मेमरी लेव्हल. त्यानंतर जो प्रकार येतो तो अंडरस्टँडिंग लेव्हल. त्यानंतरचा जो प्रकार आहे तिसरा प्रकार रिफ्लेक्टिव्ह लेव्हल. परीक्षाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपण आज डिस्कस करणार आहोत. थोडं डिटेलमध्ये जाऊयात. ओके. तर मेमरी लेव्हल मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग लेव्हल तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. असे टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या जातील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं म्हणजे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. कीवर्ड्सवर दरवेळेस प्रश्न विचारला जातो आणि आधी सुद्धा मी सांगितले, तुमच्या ज्या रनिंग नोट्स असतील किंवा शॉर्ट नोट्स असतील, दरवेळेस डिक्टेट करायचे आहेत कीवर्ड्स. ठीक आहे. कीवर्ड्स याच्यासाठी की तुम्हाला कमीत कमी वेळेत त्या गोष्टीचं रिव्हिजन झालं पाहिजे. ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची आहे. ओके. नेहमी काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे? परीक्षेच्या या प्रकारच्या नोट्स बनवा, शॉर्ट नोट्स, की परीक्षेच्या 5 दिवसात, 10 दिवसात सर्व तुमचं जे आहे युनिट 1 टू 10 सर्व रिवाईज झालं पाहिजे इझिली. ठीक आहे. त्या डायरेक्शनने नोट्स तयार करायच्या आहेत. मग आता मेमरी लेव्हल म्हटलं की काहीतरी एक कीवर्ड आठवला पाहिजे. तो कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपण सुरुवात करूया. बघा, 3 टाइप आहेत. कोणते टाइप आहेत सद्यस्थितीत? मेमरी लेव्हल आहे, ठीक आहे. अंडरस्टँडिंग लेव्हल आहे, आकलन स्तर म्हणायचं आपण त्याला. आणि विमर्शी म्हणजे विचार प्रवर्तक, त्याला रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग असं म्हणायचं आहे.
तर सर्वात प्रकार आहेत इन डिटेल आपण बघणार आहोत. छोटंसं इंट्रोडक्शन आपण इथे घेणार आहोत. बघा, स्मृती स्तर म्हणजे काय? मेमरी लेवल. आणि याला काय म्हणायचं? थॉटलेस टीचिंग. याला म्हणायचं आहे थॉटलेस टीचिंग. मेमरी लेवलला काय म्हणायचंय? थॉटलेस टीचिंग. सर्वात महत्वाचा कीवर्ड लक्षात ठेवा. लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घेतला असेल असं मी एक्सपेक्ट करतो. आणि बघा, मेमरी लेवल इट इज अ फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. हे एक महत्वाचा कीवर्ड आहे. इट इज अ फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. समोर समोर जाऊ तसं तुम्हाला ते एक्सप्लेन केलं जाईल नक्कीच. याला विचारहीन अध्यापन असे म्हणतात. ठीक आहे, इट इज बेस्ड ऑन हर्बर्ट. ठीक आहे, हर्बर्ट यांच्या अध्यापन प्रारूपानुसार ही गोष्ट आधारित आहे. आणि याचा मुख्य जो फोकस आहे तो पाठांतर आहे आणि स्मरण आहे. जर नाही आठवलं तर सगळ्यात सिंपल गोष्ट आहे, पाठांतर स्मरण ह्या दोन गोष्टी आपल्याला याच्यामध्ये रिलेट झाल्या पाहिजे. इट इज रिलेटेड टू द मेमरी कॅपॅसिटी, इट इज रिलेटेड टू द रोट लर्निंग, इट इज रिलेटेड टू द मेमरायझेशन. मेमरी लेवल म्हटलं की या दोन तीन गोष्टी जे कीवर्ड्स आहेत, मी आता तुम्हाला ते कीवर्ड सांगतोय, ते तुम्हाला कीवर्ड्स पाठच पाहिजे. आणि हे पण मेमरी लेवलचाच पार्ट आहे, जे की मी तुम्हाला आता सांगतोय पाठ करा. विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगतो तुम्हाला, या गोष्टी पाठ असल्या पाहिजे. तुमच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजे. हा पण कोणता प्रकार आहे? पाठांतराचा प्रकार आहे. कोणता प्रकार आहे? पाठांतराचा प्रकार आहे. तुमच्या स्मरणशक्तीचा प्रकार आहे. रेग्युलर त्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या आहेत, जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या विसरल्या नाही पाहिजे. म्हणजे मी पण तुम्हाला काय सांगतोय? पाठांतर करा. कोणत्या गोष्टीचं? तुमच्या शॉर्ट नोट्सचं. म्हणजे हे पण कशावर आलंय? मेमरी लेव्हलवर ही गोष्ट बेस आहे. कळलंय? एक्सप्लेन करणार आहे. खूप मोठा आपल्या याच्यावर मेमरी लेव्हलवरच आपण खूप वेळ बोलणार आहोत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हळू पूर्ण मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. नंतरचा जो स्तर आहे तो आहे अंडरस्टँडिंग लेवल. आता बघा, इथं कंपॅरिझन करा. इथं लगेच थॉटलेस म्हणलंय आणि इथे बघा थॉटफुल म्हणलंय. अंडरस्टँडिंग लेवलला काय म्हटलंय? थॉटफुल टीचिंग. अंडरस्टँडिंग लेवलला म्हणलंय थॉटफुल टीचिंग. विचार अध्यापन. माईक बंद ठेवू शकता. ठीक आहे. सविचार अध्यापन. स्लाइड दिसत नाही. काय दिसत नाहीये तुम्हाला? स्लाइड स्लाइड दिसत नाही. बाकीच्यांना काही अडचण आहे का? काय म्हणजे काय नाही कळालं मला. काय काय दिसत नाही तुम्हाला? स्क्रीन दिसत नाही का? स्लाइड दिसत नाही. हा स्क्रीन दिसत नाही. बाकीच्यांना दिसतंय? एकदा कमेंट करा पटापट. बाकीच्यांना स्क्रीन दिसत आहे? सर्वांनी कमेंट करा फास्ट. येस, बढिया बढिया. तुम्ही काय करा, एकदा बंद करा आणि परत सेशनला जॉईन करा. ठीक आहे. बाकीच्यांना इश्यू नाही, ठीक आहे. तुमच्या साईडने इंटरनेट इश्यू असू शकतो. ओके, चला. नंतरचं जे सेशन आहे, सेशन म्हणतो सॉरी, आपली लेवल जी आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग आपण बघत होतो. ठीक आहे. बेस्ड ऑन मॉरिसन टीचिंग मॉडेल. ठीक आहे. हे कशावर आहे? मॉरिसन यांच्या अध्यापन प्रारूपावर आधारित आहे. अंडरस्टँडिंग लेवल म्हणजे काय? मॉरिसन लेवल. ठीक आहे. मॉरिसन यांचं जे टीचिंग मॉडेल आहे त्याच्यावर डिपेंड आहे. याचा फोकस काय असतो? फोकस आहे सब्जेक्ट मास्टरी. ठीक आहे. त्याच्यामधलं काही जर रिलेशनशिप असेल, परस्पर संबंध असतील, संकल्पना असतील, विषयावर आपल्याला प्रभुत्व मिळवायचं आहे आणि ते समजून घ्यायचं आहे. टेन्शन घेऊ नका, इन डिटेल आपण हे टॉपिक्स बघणार आहोत. हे फक्त इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे. चला, नंतर आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल. ओके. याला थॉटफुल लेवल ऑफ टीचिंग म्हणतात. अप्पर थॉटफुल लेवल. आता इथं बघा, इथं अंडरस्टँडिंग मध्ये काय? थॉटफुल आहे. सगळ्यात पहिले मेमरी लेवल मध्ये काय? थॉटलेस आहे. नंतर अंडरस्टँडिंग मध्ये काय? थॉटफुल आहे. रिफ्लेक्टिव्ह मध्ये काय? अप्पर थॉटफुल लेवल आहे. तिन्ही गोष्टी करताना प्रत्येक गोष्टीचं कंपॅरिझन तुमच्याकडे असलं पाहिजे. तुमच्या नोट्समध्ये ते लिहिलेले असलं पाहिजे आणि हे कीवर्ड्स तुमचे पाठच पाहिजे. म्हणजे परत मी कोणती लेवल सांगतोय तुम्हाला? मेमरी लेवल. मेमरी लेवल जर शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणलं तर पाठांतर. ठीक आहे. एकदम साध्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर रट्टा मारणे. तुमच्या जे विद्यार्थी भाषा जी असते, आपण त्याच्यात म्हणतो की ह्या रट्टा मारा टॉपिक. तर त्याला मेमरी लेवल असं म्हणायचं. ओके. चला, रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण बघूयात. हे कोणाचं आहे? बेस ऑन हंट टीचिंग मॉडेल. हंट यांच्या काय आहे? अध्यापन प्रारूपावर आधारित आहे हे अध्यापन. ठीक आहे. आणि फोकसेस ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग आणि क्रिटिकल थिंकिंग. हे कशावर बेस आहे? प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या काय आहेत त्या सोडवायच्या आहेत आणि चिकित्सक जे विचार आहेत त्याच्यावर ही
गोष्ट आधारलेली आहे. आपण सुरुवात करूयात या सेशनला. नुकतेच तुमचं इंट्रोडक्शन आहे. आपण वन बाय वन सर्व टॉपिक इन डिटेल आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला आता सुरुवात करायची आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंगला. सर मेमरी लेवल ऑफ टीचिंग काय? आता जस्ट आपण याच्यावर डिस्कशन केलंय. ठीक आहे. मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणजे याचं महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे टू इम्पार्ट फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अँड नॉलेज टू द लर्नर. फॅक्ट सांगायचे आहेत. फॅक्ट जे एकदम फिक्स नॉलेज आहे, फिक्स इन्फॉर्मेशन आहे, ज्या फिक्स गोष्टी आहेत, ज्या चेंज नाही होत, त्या विद्यार्थ्यांना काय करायचं त्याच्याद्वारे काय करायचं ज्ञान प्रदान करायचं आहे. त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी आपल्याला ॲज अ टीचर म्हणून ती माहिती त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आता याची प्रोसेस कशी आहे बघा. ही माहिती यांत्रिक पद्धतीने किंवा पाठांतर किंवा घोकमपट्टीद्वारे ग्रहण केली जाते. इन्फॉर्मेशन इज अक्वायर्ड थ्रू अ मेकॅनिकल प्रोसेस. मग काय म्हणणं? घोकमपट्टी सरळ सरळ रट्टा मारणे आपण ज्याला विद्यार्थी भाषेत म्हणतो. मेमोरायझेशन त्याला पाठांतर करणे, आठवण करणे, रेग्युलर आठवणे, त्या गोष्टीला सरळ सरळ काय म्हणायचं? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. आता बघा ब्लूमस्टॉक टॅक्झॉनॉमी जो आहे त्याच्यात शेवटचा जो स्तर आहे तो कशावर बेस आहे? नॉलेज बेस ऑब्जेक्टिव्ह आहे. इट कव्हर्स ओनली द नॉलेज बेस ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. जे आपण ते ब्लूम्स टॅक्झॉनॉमी पूर्ण एक ट्रायंगल आहे तो आपण बघणार आहोत समोर. ठीक आहे. ते कशावर बेसिस आहे? ज्ञान या उद्दिष्टावर त्यांनी काय केलेलं आहे? लक्ष केंद्रित केलं आहे. आणि मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे ते आपण विद्यार्थ्यांना फॅक्ट्सवर फोकस करतो. ठीक आहे. त्यांच्याकडून ती गोष्ट पाठ करून घेतो. ठीक आहे. आणि ती गोष्ट त्यांना आठवण राहिली पाहिजे याच्यावर आपला भर दिलेला असते. माहिती स्मृतीमध्ये साठवून ठेवण्याचा काय असतो? भर दिला जातो. म्हणजे रिटेन्शन आपण त्याला म्हणतो. इट फोकसेस ऑन द स्टोरिंग डाटा इन द मेमरी फॉर अ लॉंग ड्युरेशन. आपला भर कसा असतो? विद्यार्थ्यांसाठी भर दिलेला असतो की ह्या गोष्टी तुमच्या पाठच असल्या पाहिजे. सर सोप्या भाषेत सांगा, समजलं नाही. ठीक आहे. असं काही असेल कमेंट करा. आपण बघूयात त्याच्यात. तर सोप्या भाषेत सांगतो. ठीक आहे. हा आपला क्लास आहे. हे आपले टीचर आहेत. ठीक आहे. आणि हे आपले मुलं आहेत. हे उदाहरण आपण खूप वेळा घेतलंय. ठीक आहे. छान आहे. ओके. हे आपले काय आहेत? मुलं आहेत. ठीक आहे. आता बघा टीचर इथे शिकवत आहेत. टीचर इथे शिकवत आहेत. एक छोटंसं साधंसं उदाहरण घ्यायचं मेमरी लेवल ऑफ टीचिंगचं. जिल्हा परिषद शाळा. परत एक सोपं उदाहरण. जिल्हा परिषद शाळा किंवा कोणतीही संस्था. मुलांना सोपं सोपं काय शिकवत आहेत? ए, बी, सी, डी, ई, एफ. हे आपल्याला शिकवायचे. हे मुलांना शिकवत असताना हे काय करून घेतलं जाते? पाठ करून घेतलं जाते. याच्यात काही एक्सप्लेन करण्यासारखी गोष्ट आहे का? नाही. समजावून सांगण्यासारखी गोष्ट आहे का? नाही. आपलं उद्दिष्ट एवढंच होतं की त्यांच्याकडून एबीसीडी आपल्याला पाठ करून घ्यायची, त्यांना एबीसीडी आली पाहिजे हे आपलं ध्येय आहे. आणि यालाच आपण काय म्हणायचं? कोणती लेवल? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे इथं काय फोकस आहे? पाठांतर. ठीक आहे. इथे काय फोकस आहे? पाठांतर. इथे काय फोकस आहे? रोट मेमरायझेशन. रोट मेमरायझेशन. कोणता फोकस आहे आपल्या इथे? रोट मेमरायझेशन. अजून आपला फोकस काय? मेमरी कॅपॅसिटी. ठीक आहे. कशाशी रिलेटेड आहे? मेमरी कॅपॅसिटी. आणि हा जो आहे लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग आहे. सगळ्यात अध्यापनाचा जर खालचा स्तर म्हणला तर काय आहे? लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. कीवर्ड्स आहेत बरं काय. लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. सर्वात खालचा स्तर आहे अध्यापनाचा. बघूयात आपण. इथपर्यंत कोणाला काय अडचण? समजते व्यवस्थित? कमेंट करत चला. ऑल गुड? ऑल क्लिअर? ओके बढिया. चला. लॅक ऑफ इन्साइट. ओके. दिस लेवल कोणती लेवल? मेमरी लेवल. दिस लेवल लॅक्स डीप अंडरस्टँडिंग अँड इन्साइट इन टू सब्जेक्ट. काही घेणं देणं नसते. जास्त एकदम डिटेलमध्ये आपण सब्जेक्टमध्ये जात नाही. ओके. वरवरची इन्फॉर्मेशन आणि आकलनाचा वगैरे त्याचा काही जास्त संबंध नसतो. ठीक आहे. इन्साइट वगैरे याच्यामध्ये काही क्रिएट होत नाही. पाठांतरात काय इन्साइट क्रिएट होणार ना? जस्ट जे तुम्हाला गोष्टी सांगितल्या ते तुम्ही पाठ केल्या. ठीक आहे. त्यात असं काही जास्त विचार करणं, कंपेअर करणं, त्यातून काहीतरी काढणं, इन्फरन्स काढणं अशातल्या काही गोष्टी नाही. बघा. नंतर बघा कॉग्निटिव्ह लेवल. ठीक आहे. ज्ञानात्मक स्तर.
मानसशास्त्रीय दृष्ट्या याला ज्ञानात्मक स्तरावरील अध्यापन म्हणले जाते. ठीक आहे, म्हणजे कशावर रिलेटेड आहे? नॉलेजशी रिलेटेड आहे, पाठांतराशी रिलेटेड आहे. ठीक आहे, बघा, यात तथ्यात्मक माहिती स्मृतीमध्ये साठवणे, टिकून ठेवणे समाविष्ट आहे. म्हणजे फॅक्ट्स तुम्हाला पाठ करायचे आहेत, टिकून ठेवायचे आहेत, वारंवार त्यांना रिपीट करायचं आहे. हे कशाशी रिलेटेड आहे? मेमरी लेवल ऑफ टीचिंगशी. सर सोप्या भाषेत सांगा. सोप्या भाषेत म्हणजे सरळ सोप्या भाषेत लहान मुलांना एबीसीडी शिकवणं, त्यांच्याकडून ते एबीसीडी पाठ करून घेणं, तो प्रकार म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय आठवलं? लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग आहे, सगळ्यात खालचा स्तर आहे, हे सुद्धा कळालेलं आहे. बघा इथे आलेलं आहे. कीवर्ड आपला काय आहे? लोएस्ट लेवल. ठीक आहे, कीवर्ड लिहून घ्या. मेमरी लेवल ऑफ टीचिंग इज द लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. हा तुमचा कीवर्ड आहे आणि खूप महत्वाचा कीवर्ड आहे. परीक्षेत नक्कीच कामाला येईल. ठीक आहे, शॉर्ट नोट्स मध्ये तुमच्या असतील, लिहून घ्या. मेमरी लेवल ऑफ टीचिंग इज द लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे, इट इज कन्सिडर्ड ॲज द लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. आता कीवर्ड कसे लिहायचे, शॉर्ट नोट्स कशा लिहायच्या हे पण तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. कीवर्ड लिहिताना पूर्ण वाक्य लिहू नका. एवढंच लिहायचं जेवढं तुम्हाला समजतं. लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग, बस एवढं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, फक्त तुमचं तुम्हाला समजलं पाहिजे हे लक्षात घ्या. चला, याचे काही फायदे आहेत का बघा. मेमरी लेवल ऑफ टीचिंगचे काही फायदे आपण बघूयात. इट इज युजफुल फॉर द लोअर क्लासेस. आता उदाहरण घेतलंय आपण जिल्हा परिषदचं, छोट्या छोट्या मुलांना हे खूप महत्वाचं आहे. त्यांना थोडी समजणार आहे ना एकदम डिटेलमध्ये आपण कोणता टॉपिक समजावून सांगितला. लहान मुलांना समजेल का? नाही, समजणार नाही ना. मग त्यांच्यासाठी काय, कोणती गोष्ट महत्वाची आहे? त्यांच्यासाठी पाठांतरच महत्वाचं आहे. ठीक आहे, मग हे कोणत्या गोष्टीसाठी आहे? लहान प्राथमिक वर्गासाठी ही गोष्ट उपयुक्त आहे. ठीक आहे, चला, आता बघा टीचरची रोल काय, शिक्षकांची काय भूमिका असते. यात शिक्षकांची जी भूमिका मेन असते, टीचिंग ही जी आहेत मेमरी लेवल, याच्यामध्ये शिक्षकांची खूप भूमिका महत्वाची. कारण तो शिक्षकच तो विषय शिकवतो, त्यांचं पाठांतर घेतो, त्यांचं नियोजन करतो, जो प्रेझेंटेशन असते तो टीचरच करतो. ओके, त्यात ते स्वतंत्र असतात आणि शिक्षकांची महत्वाची भूमिका यामध्ये असते. ओके, बघा आता बघा, बेसिक of future learning. The factual knowledge acquired here serves as a foundation for future intelligence and thinking. हे जे नॉलेज आपलं मिळवलंय, फॅक्ट्स मिळवलेत. आता काही गोष्टी तुम्हाला माहित असतात की H2O म्हणजे वॉटर. ठीक आहे, कधीतरी तुम्ही पाठ केलेला आहे. त्या फॅक्ट्सचा तुम्हाला फ्युचरमध्ये सद्यस्थितीत जर तुम्ही केमिस्ट्री शिकले असाल 11th-12th समजा, किंवा बॅचलर्स लेवलला शिकले असाल, तर ते कुठेतरी तुम्हाला ऍप्लिकेशन त्याचं होतं. कारण ते तुम्ही लहानपणी ते पाठ केलेलं असतं. ठीक आहे, बघा, आणि विचार प्रक्रियेसाठी आधार म्हणून काम होतं. आता बघा, उच्च स्तरासाठी पुरवठ हे आकलन आणि विमर्शी स्तरापूर्वी जाण्यापूर्वी एक आवश्यक पायरी आहे, जी सेकंड स्टेप आहे आणि थर्ड स्टेप आहे आपली. ठीक आहे, अंडरस्टँडिंग लेवल सेकंड स्टेप, आणि तिसरी जी स्टेप आहे त्या तिसऱ्या स्टेपमध्ये जायच्या आधी, जी की आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, त्या जायच्या आधी आपल्याला सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे काय? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. तिथपर्यंत जायच्या आधी आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे ना, काही फॅक्ट्स माहित असतील तरच आपण काही गोष्टीतून तर्क, अनुमान ह्या गोष्टी काढू, किंवा आपलं जे बेसिक काही गोष्टी डिपेंड असतात, त्या कशावर डिपेंड असतात? फॅक्ट्सवर. आणि नेहमी आपण बोलत असतो काही गोष्टी बोलताना त्याच्या मागं आपल्या जर मनामध्ये किंवा काही ब्रेनमध्ये जर काही स्टोअर असतील, तर त्याविषयी फॅक्ट्स स्टोअर असतात. ठीक आहे, इथपर्यंत कळलंय कोणाला काही अडचण? ऑल क्लिअर? इंटरेस्टिंग, नॉट इंटरेस्टिंग? कमेंट करा. कमेंट करा, सर्वांनी कळलं इथपर्यंत? महत्वाचा टॉपिक आहे, समजून घ्या. ओके, बढिया. चला समोर जाऊयात आपण. आता बघा, आपण डिमेरिट्स बघूया. डिमेरिट्स म्हणजे तोटे असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही दोष आहे का, काही प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आहेत का, मेमरी लेवलचे काही लॉसेस म्हणू शकता, दोष म्हणू शकता, तोटे म्हणू शकता, किंवा डिमेरिट्स म्हणू शकता. चला आपण बघूयात. आता बघा, नो ओव्हरऑल डेव्हलपमेंट. ठीक आहे, मेमरी लेवलमध्ये काय होतंय, डेव्हलपमेंट होईल का ओव्हरऑल विद्यार्थ्याची? नाही. का नाही होणार? आपण त्याला विचार करायला भाग पाडतच नाही ना. त्याला काय म्हणतोय, ही गोष्ट आहे बाबा, एवढी एवढी गोष्ट तुला पाठ करायची, आपण तेवढंच त्याला सांगतोय. जास्त डोकं लावायचं नाही असं त्याला आपण सरळ सांगतोय. एबीसीडी आहे, हे पॅरेग्राफ आहे, हा पाठ कर, परीक्षेसाठी उपयुक्त आहे, अशा गोष्टी आपण सांगतो. ओके, नंतर बघा, वास्तविक जीवनासाठी उपयुक्त नाही.
यात पाठांतराने भर दिल्याने असल्याने मिळवलेले ज्ञान वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी किंवा कौशल्य विकासासाठी उपयुक्त नाही. जे रिअल लाईफ जे एक्सपिरियन्स आहे त्यात प्रॅक्टिकली हे पॉसिबल नाही. सो थोडं पाठांतर बेसिस आहे. जास्त आपण याचं ॲप्लिकेशन असं करत नाही. म्हणजे काही अडचणी असल्या तुम्हाला तिथं तुमचं एक गोष्टी यूज कराव्या लागतात. ज्याला आपण थोडंसं काहीतरी म्हणतो एक नॉलेज म्हणा किंवा ॲप्लिकेशन म्हणा, आपण ते करतो. ठीक आहे, तुमच्या स्किल्स वापरल्या जातात. तशी ही गोष्ट इथं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. हा थोडा आपला मेमरी लेव्हलचा लॉस आहे. कारण सगळ्यात मेन कोर सांगायचं म्हटलं, "सर याचा कोर सांगा." तर कोर असा आहे, की हे पाठांतरावर अवलंबून आहे. ओके. पाठांतरावर काय आहे? अवलंबून आहे. नंतरचा पॉइंट बघा. कडक शिस्त आणि घोकमपट्टी. विद्यार्थ्यांना कडक शिस्तीत ठेवले जाते. केवळ माहिती घोकण्यावर पाठांतरावर भर दिला जातो. तेच आपण आता बघितलं. बघा, बुद्धिमत्ता आणि प्रेरणाचा अभाव. या अध्यापन पद्धतीत बुद्धिमत्तेला महत्त्व नसते आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची प्रेरणा ही कमी असते. आता जे लहान मुलं आहेत त्यांच्याकडून तुम्ही काय एक्सपेक्ट करणार? ठीक आहे. त्यांच्यामध्ये जी प्रेरणा असते शिकण्याची जी असते मोटिवेशन किंवा ती कमीच असते. लहान वयात म्हणा, ते कुठेतरी या गोष्टीचा अध्यापनाचा वापर करणे सुद्धा गरजेचं असते. परंतु हे या गोष्टीचे ड्रॉबॅक आहेत. या बुद्धिमत्तेला आपण याच्यात महत्त्व देत नाही. आपण याला पाठांतराला जास्त महत्त्व देतो. रोट मेमरायझेशनला जास्त महत्त्व देतो. ठीक आहे. आता बघा ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? ऑब्जेक्टिव्ह काय असले पाहिजे मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगचे? आता ऑब्जेक्टिव्ह आहे ज्ञान प्रदान करणं, इम्पार्टिंग नॉलेज टू डिलिव्हर स्पेसिफिक नॉलेज अँड इसेन्शियल इन्फॉर्मेशन टू द लर्नर. महत्त्वाच्या गोष्टीची माहिती, विषय ज्ञान, जे आवश्यक गोष्टी आहेत ते आपण काय करतो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. जास्त करून जर शाळा हा आस्पेक्ट जर म्हटला आपण, ठीक आहे, लहान मुलांची शाळा म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत किंवा पुष्कळ जागी अजून पण ही टीचिंग ही मेथड वापरली जाते. जनरली आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतोय. ह्या गोष्टी अपेक्षित करतो मी तुमच्याकडून, की त्या पाठ असल्या पाहिजे. कुठेतरी हा पण पार्ट आहे मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग. आता तुम्हाला स्कोर करायचं आहे एक्झाममध्ये. काही फॅक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये असं काही जास्त वेगळं करायची गरज नाही. पाठ हवेत. त्यात काही लॉजिकच नाही ना. ज्या गोष्टी पाठ पाहिजे त्या पाठच पाहिजे. तो कशाचा पाठ झाला? मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगचा. ठीक आहे. आता बघा मेंटल रिटेन्शन स्मृतीमध्ये जतन करणे, विद्यार्थी वस्तू, घटना आणि संकल्पना ओळखणे, आठवणे, त्या स्मृतीमध्ये दीर्घकाळ टिकून ठेवण्यास शिकवल्या जातात. मेंटल रिटेन्शन आपलं जास्त असलं पाहिजे त्या गोष्टीमुळे. कशामुळे? मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगमध्ये असतं त्या गोष्टी. ज्या गोष्टी आपण शिकवतो, शिक्षक शिकवतात, विद्यार्थ्यांकडून त्या एक्सपेक्ट केले जातात, की त्या जास्त वेळ विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या गोष्टी टिकल्या पाहिजे. आता याचं अजून एक उदाहरण द्या सर. तर विद्यार्थ्यांकडून आपण पाढेपाठ करून घेतो. एक्सपेक्ट काय असतात? की त्या तुम्हाला समोरच्या भविष्यासाठी थोडंफार त्या गोष्टी पाठ पाहिजेत, ज्या की फॅक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये असं काही लॉजिक नाहीये. ओके. आणि ब्लूम्स टॅक्झॉनॉमीमध्ये जो गोष्ट आहे नॉलेज बेस, ठीक आहे. नॉलेज बेस जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय लोएस्ट लेव्हल ऑफ कॉग्निटिव्ह डोमेन आहे. ज्ञानात्मक क्षेत्राचा काय खालचा स्तर आहे. ते आपण बघणार आहोत. तो ट्रायंगल नंतर आपण समोर बघूयात. ठीक आहे. आता बघा नेचर ऑफ सब्जेक्ट मॅटर, विषय वस्तूचे स्वरूप. आपण याचं स्वरूप बघूयात काय असतं तो. ठीक आहे. हा विषय केंद्रित आहे, सब्जेक्ट सेंटर्ड असतो. पाठ करून घेणे. हा एक कमेंट आली, पाठ करून घेणे डेफिनेटली. ठीक आहे. आता बघा सब्जेक्ट सेंटर असतो, विषय केंद्रित असतो, पूर्णपणे विषयावर आधारित ही गोष्ट असते. ठीक आहे. मजकुरावर ते केंद्रित गोष्टी असतात. ओके. जे लोएस्ट लेव्हल ऑफ टीचिंग म्हणतो याला आपण. सिम्प्लिसिटी, ओन्ली सिंपल थिंग्स आर टॉट. सोप्या-सोप्या गोष्टी शिकवल्या जातात. जसं की त्या इझिली लक्षात राहतील. जर लहान मुलांच्या बाबतीत आपण जे आता उदाहरण घेतले, ए त्यांना शिकवायचं आहे. छोट्या-छोट्या, सोप्या-सोप्या गोष्टी त्यांच्याकडून पाठ करून घेतल्या जातात. अजून एक उदाहरण घेतलं आपण, की पाढेपाठ करून घेतले जातात. ओके. बघा वेल ऑर्गनाइज, विषय-वस्तूची मांडणी अत्यंत पद्धतशीर आणि संघटित असते. त्यामुळे घोकमपट्टी करणे काय असते? सोपं असते. आता जर लहान मुलांचे टेक्स्ट बुक बघितले, त्यांचा फॉर्मॅट बघितला आपण, ठीक आहे. एकदम स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ते ऑर्गनाइज वेल्ड असतात. ठीक आहे. जेणेकरून जे पाठांतराचा विषय आहे, ठीक आहे, लर्निंग जे आहे ते त्यांचं व्यवस्थित होईल. आता बघा बेसिक कॉन्सेप्ट आहेत, मूलभूत संकल्पना यात आपल्या सभोवतालच्या जगामध्ये ज्या घटक आहेत, संकल्पनाची माहिती याच्यामध्ये समाविष्ट असते. बेसिक कॉन्सेप्ट आहेत, लहानपणापासून शाळेमध्ये वेगवेगळे बेसिक कॉन्सेप्ट्स घेतले जातात, त्या पाठ केले जातात. ओके. आणि फॅक्ट्स असतात आणि त्यांची मांडणी कशी असते? वेल ऑर्गनाइज असते. सिंपल गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात. ओके. नंतर बघा डिफायनाइट अँड स्ट्रक्चर्ड, निश्चित आणि संरचनित. ज्ञान हे निश्चित, सुस्पष्ट आणि निरीक्षणास पात्र असते. ठीक आहे.
सोप्या गोष्टी दिलेल्या असतात, क्लिअर कट गोष्टी त्या दिलेल्या असतात, जेणेकरून विषय तो व्यवस्थित समजला पाहिजे, तो पाठ झाला पाहिजे, विद्यार्थ्यांना त्या गोष्टी समजल्या पाहिजे. हे काय बघितलं आपण आता? नेचर ऑफ सब्जेक्ट मॅटर. अजून बघूया. ठीक आहे. मेथड ऑफ टीचिंग. कशाचं बघतोय आपण? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. ठीक आहे. त्याच्याविषयी आपण थोडंसं बघतोय. आता याच्यामध्ये जर मेथड म्हणल्या, ठीक आहे, मेथड ऑफ टीचिंगचं जर मेथड म्हटलं मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये, तर टीचरचा जो रोल असतो तो खूप महत्वाचा असतो. ठीक आहे. टीचर काय आहे? सब्जेक्ट सेंटर्ड आहे आणि टीचरचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. कारण शिक्षक काय असतो? शिक्षक विषय केंद्रित असल्यामुळे त्याची उजळणी घेतो, पुनरावृत्ती विद्यार्थ्यांकडे करून घेतो, वेगवेगळ्या पद्धती वापरून विद्यार्थ्यांकडून काय करून घेतो? पाठांतर करून घेतो. म्हणजे शिक्षक इथे काय झालाय? मेन रोल मध्ये शिक्षकचा महत्वाचा रोल आहे. ओके. बघा आता नंतरचा पॉइंट आहे सराव पद्धती. माहिती पाठ करणे, प्रावीण्य मिळवणे, वारंवार केलेली पुनरावृत्ती. परत परत माहिती पाठ करण्यासाठी रिपीट करतो आपण. कोणती गोष्टी पाठ करायची असली तरी रिपीट करतो. आता मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतोय, कीवर्ड्स, शॉर्ट नोट्स, रनिंग नोट्स. ठीक आहे. तर त्या गोष्टी याच्यासाठी तुम्ही जसे-जसे समोर जाता, त्या गोष्टी मी एक्सपेक्ट तुमच्याकडून करेन, की त्या मागच्या गोष्टी तुमच्या पाठ पाहिजेत. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला जे आपलं टार्गेट आहे 80+, 85+, 86+ तिथपर्यंत आपण गेलो पाहिजे. आणि त्याचा बेस आहे मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग. तुम्हाला पाठांतर करावं लागेल. समजून तर घ्यायचंय, पण मी ज्या फॅक्ट सांगितल्या त्या तुमच्या लक्षात असल्या पाहिजे आणि रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये त्या परत तुमच्या समोर असल्या पाहिजे. एक्झामच्या वेळेस ते तुम्हाला असं वाटलं पाहिजे, की त्याच्यापर्यंत मल्टिपल टाइम्स खूप वेळा तुम्ही ती गोष्ट रिवाईज केली असेल, म्हणजे जेणेकरून जास्त लोड घ्यायची गरज नाही. ठीक आहे. मल्टिपल टाइम्स गोष्टी एकदा डोळ्याखालून गेलेल्या असतात, त्या इझिली लक्षात राहतात आणि परीक्षेमध्ये त्या गोष्टी क्लिक होतात. आता काही वेळा आधी मी तुम्हाला कीवर्ड सांगितले. कोणते कीवर्ड सांगितले? मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग बद्दल कोणते कीवर्ड सांगितले? करा टाइप पटापट. चला, टाइप करा पटापट. कोणते कीवर्ड सांगितले? एक शॉर्टमध्ये कीवर्ड्स टाइप करा. सर्वांना एक काम आहे, टास्क आहे आता. लगेच. चला कीवर्ड्स टाइप करा. मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगचे. काय असले पाहिजे कीवर्ड्स? ओके. थॉटलेस लेव्हल ऑफ टीचिंग. बढिया. चला, पटापट टाइप करा. पोएम पाठ करून घेणे. टीचर सेंटर्ड मेथड. ओके. अजून? अजून काय असलं पाहिजे? कीवर्ड्स काय असले पाहिजे? कीवर्ड्स लिहिले असतील ना तुम्ही? रोट लर्निंग. बढ़िया. लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. ओके. बढ़िया. चला अजून काही आहे? ठीक आहे. बढ़िया. चला हे कीवर्ड्स मी एक्सपेक्ट करतो. ह्या कीवर्ड्स तुमचे पार्ट्स असले पाहिजे. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. बढ़िया. हे कीवर्ड्स काय असले पाहिजे? पार्ट असले पाहिजे. जर तुम्हाला कधी पण विचारले मेमरी लेवल ऑफ टीचिंग, चला बढिया पटापट सांगितलं काय? पटकन तुम्ही सांगितलं की सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस कोण केलं? हर्बर्ट यांनी केलंय. नंतरचं कीवर्ड आहे तुमचं फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग, पार्टच पाहिजे. नंतर बघा कशाशी रिलेटेड आहे? मेमरी कॅपॅसिटीशी रिलेटेड आहे. नंतर काय? हा जो स्तर आहे तो लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग आहे आणि याला आपण म्हणायचं इट इज कॉल्ड एज थॉटलेस लेवल ऑफ टीचिंग. इथपर्यंत आलंय? हे कीवर्ड्स तुमचे पार्टच पाहिजे. फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. बढिया. अशा प्रकारे प्रत्येक टॉपिकच्या तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे आणि जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जे की मी तुम्हाला सांगितलं हा महत्त्वाचा आहे, पण सर्व असं करू नका कोणते महत्त्वाचे, नाही महत्त्वाचे, पण ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुमच्याकडे ते कीवर्ड्स असले पाहिजे. ठीक आहे? तर बघा रोल ऑफ टीचर बघूयात. शिक्षकांची काय भूमिका आहे ॲज अ मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगमध्ये. शिक्षकांची महत्त्वाची भूमिका आहे आत्ता आपण बघितलंय. वर्गात जी भूमिका असते वर्चस्ववादी, अधिकारवादी. ठीक आहे? वर्चस्व असते. शिक्षक तिथं मेन रोल प्ले करतात. ओके. शिकवणं झालं, पाठ करून घेणं झालं. मुख्य अधिकारी असतात ते सूचना देतात, ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात, क्लास कंट्रोल करतात आणि इव्हॅल्युएशन सुद्धा तेच करतात. याचे सर्व अधिकार कोणाकडे असतात? शिक्षकांकडे. आणि रोल ऑफ टीचर अजून काय? वर्ग व्यवस्थापक. शिक्षक हा वर्गातील सर्व हालचाली नियोजित, स्त्रोत आणि व्यवस्थापक म्हणून काम करतो. जे सर्व क्लासरूम मॅनेजमेंट आहे, तो क्लासरूम मॅनेजर आहे. सर्व जे क्लासमधल्या ज्या गोष्टी आहेत, मॅनेज करण्याचं काम कोण करतं? टीचरचं आहे. आणि कंप्लीट कंट्रोल असतो. जे कोणत्या गोष्टी आहेत, विषयवस्तू निवडण्यापासून मूल्यमापनापर्यंत
मूल्यमापन म्हणजे जर शॉर्टमध्ये जर सांगायचं गेलं तर टेस्ट घेणं. मुलांची टेस्ट घेणं म्हणजे इव्हॅल्युएशन करणं. त्याला आपण मूल्यमापन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि अध्यापनाची संपूर्ण प्रक्रिया काय असते? शिक्षकाच्या हाती असते. ओके. तर बघा इव्हॅल्युएशन सिस्टममध्ये बघा मेजरिंग आउटकम्स द टीचर मेजर लर्निंग आउटकम बेस्ड ऑन प्री डिटरमाइन ऑब्जेक्टिव्ह. ओके. शिक्षक काय करतात? मूल्यमापन करत असताना काही त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असतात. त्यातून म्हणजे विद्यार्थी कसा स्कोर करतोय, काय करतोय याच्यावरून त्यांचं थोडंसं अंदाज घेतला जातो. स्मरणशक्तीची चाचणी आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं, की ह्या गोष्टी कशा करायच्या इव्होल्यूशनच्या, त्यांची एक जनरली टेस्ट घेतली जाते. त्या टेस्टमधून वेगवेगळे प्रकार असतात टेस्टचे. त्या टेस्टमधून तुम्हाला त्या गोष्टी कळतील. ओके. आणि ते सगळ्या गोष्टी कोण डिसाईड करणार आहे? ॲज अ टीचर तुम्ही डिसाईड करणार आहात. बघा, नंतरचा पॉइंट आहे टेस्टिंग मेमरी, स्मरणशक्तीची चाचणी. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती किती चांगली आहे, मग आपण त्यांची ओरल घेऊ शकतो, ठीक आहे, तोंडी घेऊ शकतो, त्यांची लेखी घेऊ शकतो. दोन्ही परीक्षा त्यात घेतल्या जातात. मग त्यांचं इव्हॅल्युएशन केलं जातं, की किती स्कोर आला. ओके. जर आपण त्यांना पाठांतरासाठी पाढे दिलेत आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्यांना विचारलंय, ती काय झाली तुमची तोंडी परीक्षा झाली. काही जर सांगितलं त्यांना, की लेखी परीक्षा आहे, मग तुम्हाला शॉर्ट गोष्टी, मग पाठांतर असेल, छोटे-छोटे पॅराग्राफ्स असतील त्यांच्यावर ते तुम्ही त्यांच्याकडून लिहून घेता किंवा ओळख झाली, प्राणी झालं, पक्षी झालं, ते लहान मुलं असतील त्यांच्याकडून आपण काय करून घेतो, ओळख करून घेतो. कारण कधीतरी आपण ते त्यांच्याकडून पाठ करून घेतले होते. ओके. आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित असते. का? कारण फॅक्ट्सच तुमच्याकडून लर्न करून घेतलं आहे ना. मेमरायझेशनमध्ये काय केलंय फॅक्ट्स. आता मी तुम्हाला डायरेक्टली विचारलंय, मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगमध्ये कोणते कीवर्ड्स आहेत? याच्यामध्ये मी काय एक्स्पेक्ट करतोय तुमच्याकडून? फॅक्ट्स एक्स्पेक्ट करतोय. आणि मी एक्स्पेक्ट करतोय, की जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न विचारावे. मी काय एक्स्पेक्ट करणार? जास्तीत जास्त तुम्हाला प्रश्न विचारावे. इथपर्यंत कोणाला काही अडचण? ऑल क्लिअर? ऑल क्लिअर? क्लिअर आहे सर्व? ठीक आहे. चला आपण बघूयात आता सजेशन काही आहेत का? प्रभावी स्मृती स्तरासाठी काही सजेशन आहे का? ठीक आहे. जो कंटेंट आहे तो महत्त्वाचा असला पाहिजे, मीनिंगफुल कंटेंट असला पाहिजे. ठीक आहे. तेव्हा कुठेतरी त्या गोष्टीचा फायदा होईल आणि जे आपल्याला पाठांतर करायचंय, युजफुल फॉर चिल्ड्रन असं बोलू शकतो का? सर ॲडल्ट लर्नरचा रोल नसेल, राइट? ॲडल्ट लर्नरचा रोल नसेल हे खरं आहे. पण ॲज अ उदाहरण आपण जर कॉम्पिटिटिव्हचं घेतलंय. आता मी तुम्हाला ॲज अ कॉम्पिटिटिव्ह आपलं सेट नेटची जी एक्झाम म्हटलंय, तर इथं पण हा प्रकार आलाच ना. मी तुम्हाला काही गोष्टी पाठ करायला सांगतो इतक्या वेळचा. हे पाठ करा, ते पाठ करा, शॉर्ट नोट्स काढा. मला हे कीवर्ड्स तुमच्याकडून पाठ पाहिजेत. आहे डेफिनेशननुसार ॲज अ चिल्ड्रन तुम्ही म्हणू शकता. परंतु मी तुमच्याकडून एक्स्पेक्ट करतोय फॉर धिस कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मला ते तुमच्याकडून पाठ पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचा जो एरिया आहे तो कुठेतरी वाढत आहे. काळाची काहीतरी एक गरज म्हणा, ठीक आहे. तर त्यानुसार ते वाढत आहे. आता बघा सोप्याकडून कठीणाकडे. आपली जी रचना असली पाहिजे सिलेबसची कशी असली पाहिजे सोप्याकडून कठीणाकडे. छोट्या-छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या मग ते अवघड गोष्टीपर्यंत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला न्यायचं आहे. शैक्षणिक साधने, अध्ययनासाठी पुरेशी आणि योग्य शैक्षणिक साधने वापरली पाहिजे. जर काही चार्ट्स असतील, ते दाखवून त्यांना ते किंवा फळभाज्या असतील, त्यांचे ते उदाहरणं असतील, ते दाखवले पाहिजे त्यांना, जेणेकरून मेमरायझेशन व्यवस्थित होईल आणि त्या लेव्हलचं ते विद्यार्थी लक्षात ठेवू शकतात. एक पिक्चर मेमरी म्हणतो आपण. तुमच्यासाठी पण जर म्हटलं, तर पिक्चर मेमरी थ्रू जास्त गोष्टी लक्षात राहतात. जेवढे जास्त तुम्ही पिक्चर ते बघसाल, पिक्चर मेमरी ही जास्त काळ, चिरकाल टिकत असते. ठीक आहे. आता बघा लॉजिकल सिक्वेन्स आशयांचे सर्व भाग एकात्मिक आणि योग्य क्रमाने लावलेले असतात. एक काहीतरी एक सिक्वेन्स असतो प्रत्येक गोष्टीचा. ठीक आहे. आणि व्यवस्थित एक सिक्वेन्स म्हणजे प्रॉपरली तो लावलेला असतो. त्याचा एक काहीतरी क्रम असतो. त्या गोष्टीनुसारच तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवता. ओके. बघा, पद्धतशीर सादरीकरण, विषय-वस्तू पद्धतशीर आणि संघटित पद्धतीने सादर केली जावी. ऑर्गनाइज प्रेझेंटेशन, एक प्रेझेंटेशन जे असेल तुमचं शिकवण्याचं, आता ही आपण बघतोय मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग म्हणजे त्या मेमरी लेव्हल ऑफ टीचिंगमध्ये तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे? ऑर्गनाइज असलं पाहिजे, प्रॉपरली, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी मदत झाली पाहिजे. आता निरंतर मूल्यमापन, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन असलं पाहिजे. आता इव्हॅल्युएशन कसं करणार ना तुम्ही? त्यांना प्रश्न विचारणार. ठीक आहे, आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतोय, मग तुम्ही त्याचं उत्तर देताय. म्हणजे मी तुम्हाला इव्हॅल्युएट करतोय. तुमचं लक्ष आहे का? तुमचं अटेन्शन आहे का? काही गोष्टी सांगितल्यात ते तुम्ही प्रॅक्टिकली केल्यात का? तर मी तुम्हाला काय करतोय, प्रश्न विचारतोय आणि तुम्हाला टेस्ट करतोय, की ज्या गोष्टी सांगितल्यात
त्या गोष्टी तुम्ही स्मरण ठेवल्या का? ओके. बघितलं आता आपण प्रॅक्टिस आणि एक्सरसाइज त्या गोष्टीचा सराव करायचा आहे. जास्तीत जास्त जर वारंवार त्या गोष्टी आपण वाचल्या, लक्षात ठेवल्या, आपल्या जर समोर आल्या, तर त्या गोष्टी काय होतील, तुमच्या लक्षात राहतील. आणि बघा, रिइन्फोर्समेंट अध्यापन आणि प्रबलीकरण दरम्यान विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन किंवा प्रबलीकरण द्यावे. रिइन्फोर्समेंट आपण त्या दिवशी काल परवा 2-3 दिवसाआधी याचा मिनिंग आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. ठीक आहे. चला आपण आता समोर जाऊया. आपली फर्स्ट लेवल ऑफ झाली आहे, जी आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंग. इथपर्यंत कोणाला काय अडचण समजलं तुम्हाला? परत एकदा रिकॉल करू शॉर्टमध्ये. ओके. चला कमेंट करा पटपट. कोणाला काय अडचण इथपर्यंत? कोणती लेवल आहे आपली? मेमरी लेवल ऑफ टीचिंग. परत एकदा मी काही कीवर्ड्स तुम्हाला देतो. ठीक आहे. कीवर्ड्स तुम्हाला पाठ करायचे आहेत, तुमच्या लक्षात असले पाहिजे. बढिया बढिया, ऑल गुड. ठीक आहे. तुमच्यासारखे इंटरेस्टिंग विद्यार्थी आहेत आपल्यासोबत. काय बघितलं आपण? मेमरी लेवल. सर सोप्या भाषेत सांगा. सोप्या भाषेत काही शब्दात जर सांगायचं म्हटलं याला, सोप्या भाषेत तर पाठांतर. तुमच्या विद्यार्थ्याची भाषेत रट्टा मारणे. ठीक आहे. पाठ करणे. अजून जर कीवर्ड सांगा सर याच्याबद्दल. कीवर्ड आहेत प्रोफेसर हर्बर्ट. ठीक आहे. प्रोफेसर हर्बर्ट. महत्वाचा कीवर्ड म्हणजे माहित पाहिजे तुम्हाला कोणा थ्रू आली ती मेथड किंवा कोण सांगितली. नंतर आहे ऑल डेफिनेशन. कीवर्डने छान झालेत सर. ओके बढिया. फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. हे लिहून घ्या बरं का कीवर्ड. हे एक्सपेक्ट करतोय मी तुम्ही लिहिले आहेत, पण तरी एकदा शॉर्टमध्ये सांगतोय. फर्स्ट लेवल ऑफ टीचिंग. इट इज रिलेटेड टू मेमरी कॅपॅसिटी. आता याचे मराठी नावं सोपे आहेत, काही अवघड नाही. ठीक आहे. नंतरचं पॉईंट जर म्हटलं आपण, लोएस्ट लेवल ऑफ टीचिंग. आठवते अजून काही कोणाला? कमेंट करा तोपर्यंत आणि लिहून पण घ्या. लिहिले असेल मी, असं मी एक्सपेक्ट करतोय. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज थॉटलेस लेवल ऑफ टीचिंग. आणि ह्या ज्या 3 मेथड आपण बघणार आहे ना, कोणत्या? ठीक आहे. कोणत्या मेथड? मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल. याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करता आलं पाहिजे. ठीक आहे. तिन्ही लेवलमध्ये आपल्याला काय करायचंय? कंपॅरिझन करता आलं पाहिजे. ठीक आहे. यावरच तुमचा प्रश्न डिपेंड राहणार आहे. तुम्हाला आपण या टॉपिकमधून सेट परीक्षेसाठी एक प्रश्न नेहमी एक्सपेक्ट करतो. यावेळेस पण आपण एक्सपेक्ट करणार आहे. 3 पैकी तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. मेमरी लेवल, नाहीतर अंडरस्टँडिंग लेवल, नाहीतर रिफ्लेक्टिव्ह लेवल. आणि हे जे कीवर्ड्स आहेत, या कीवर्ड्समध्येच तुमचं प्रश्नाचं उत्तर सुटण्याचे जास्त चान्सेस असतात. तरी मी तुम्हाला इन डेप्थ डिटेलमध्ये हा टॉपिक सांगत आहे. ठीक आहे. अजून काही आठवतात तुम्हाला? हां, डेफिनेटली क्वेश्चन असतोच. ओके, बढिया. प्रिव्हियस क्वेश्चन बघायचे, त्याच्यानुसार तुम्हाला पेपरचा नक्कीच अंदाज येतो. कोणतीही थिंकिंग ॲबिलिटी याच्यामध्ये नाहीये. पाठांतरांवर जास्त फोकस आहे. ठीक आहे. मेरिट्स काय? टीचर सेंटर्ड आहे. मेरिट्समध्ये जर म्हटलं, ही मेथड कशी आहे? टीचर सेंटर्ड. ही मेथड कशी आहे? टीचर सेंटर्ड. ओके. शिक्षकाला फायदा आहे ना, टीचर रिलेटेड आहे, टीचर सेंटर्ड आहे. ठीक आहे. टीचर कंट्रोल करतात. विद्यार्थ्यांसाठी फायदेमंद आहे. जे लोअर क्लासेस आहेत त्याच्यासाठी जास्त उपयुक्त आहे. ओके. जर डिमेरिट्समध्ये म्हटलं तर क्रिएटिव्हिटी नाहीये. डिमेरिट्समध्ये जर म्हटलं आपण, हे कीवर्ड्स लिहून घ्या बरं का. मी सांगतोय तुम्हाला. क्रिएटिव्हिटी नाही. डिमेरिट्स जर तुम्ही लिहिला असेल टॉपिक, तिथे लिहून घ्या. क्रिएटिव्हिटी नाही. याच्यामध्ये कोणतीही क्रिएटिव्हिटी नाही. थोडं प्रेशराईज केलं जातं मुलांना पाठांतरासाठी. कधी-कधी एक पनिशमेंट सुद्धा केलं जातं, जे की करू नये, पण केलं जातं. थोडं स्ट्रिक्ट बिहेवियर असतं शिक्षकांचं, की एक्सपेक्ट केलं जातं विद्यार्थ्यांकडून, की ती गोष्ट पाठ असली पाहिजे, हे एक्सपेक्ट केलं जातं. ओके. हे काय आहेत? डिमेरिट्स आहेत थोडे. विद्यार्थ्यांमध्ये जर म्हटलं तर प्रेरणा नसते शिकण्याची, लॅक ऑफ मोटिवेशन असतं. ठीक आहे. लॅक ऑफ मोटिवेशन असतं. असं काही असं खास नाही ना याच्यामध्ये मेथडमध्ये. प्रेरणा अशी विद्यार्थ्यांमध्ये काही नसते. डिमेरिट्स आहे एक. ठीक आहे.
आणि याच्यामध्ये काही अशी डेव्हलपमेंट होत नाही. विद्यार्थ्याची जी स्टुडंट कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही अशी खास डेव्हलपमेंट होत नाही. म्हणजे जर तुम्ही म्हटलं पाठांतरच आपण याला फोकस करतो, याच्यामध्ये असं डेव्हलपमेंट आपण एक्सपेक्ट करत नाही विद्यार्थ्यांकडून. ओके. तर हे झाले तुमचे कीवर्ड्स. आज काय बघितलं आपल्या या सेशनमध्ये आपण बघितले मेमरी लेवल ऑफ टीचिंग आणि हे कीवर्ड्स आता मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतोय की हे कीवर्ड्स मला तुमच्याकडून पाठावेत. आणि हे मी तुम्हाला सांगतोय हा पार्ट आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंगचा. ठीक आहे? बढिया? कळलं इथपर्यंत? ओके. बढिया, बढिया. आता आपण काय करूयात ब्रेक घेऊयात, थांबूयात इथेच आजच्या सेशन इथेच थांबूयात. ओके? आणि ऑल क्लिअर. बढिया, बढिया.